आपलं कर्जत न्यूज, बेधडक, निर्भीड आणि परखड. दिल्ली येथे पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आज कर्जतमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला. नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्ली येथील जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनातील विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी निर्दयीपणे केलेल्या लाठी हल्ल्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले. त्यामुळे संपूर्ण देशभरात त्याचे पडसाद उमटले. देशभरामध्ये भाजप सरकारच्या विरोधात आंदोलने सुरू झाली आहेत. आज कर्जतमध्ये सकाळपासून आंदोलनाला सुरुवात झाली. कर्जतमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून या आंदोलनाची सुरुवात झाली. बहुजन नेते प्रकाशजी आंबेडकर यांनी आव्हान केल्यानंतर आज महाराष्ट्रातल्या सर्व जेवढे समविचारी पक्ष आहेत या सर्व पक्षाने या आजच्या त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळूनच जुनी अलंकार टॉकीज शेजारी रस्त्यावरून अमराईच्या छोट्या पुलावरून उल्हास नदीच्या पलीकडील दहिवली येथे बाजारपेठेमध्ये गेले. त्यानंतर दहिवली येथून छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून श्रीराम पुलावरून थेट कर्जत 4 फाटा येथे आंदोलनकर्ते पोहोचले. आज 23 जुलै 2026 रोजीचे महाराष्ट्र बंदचं आंदोलन पुकारलेलं आहे. त्या आंदोलनामध्ये आम्ही सर्व कर्जत रहिवासी इथे सहभागी झालेलो आहोत. आज प्रत्येक समाजाचा आणि प्रत्येक पक्षाचा माणूस या आंदोलनामध्ये सहभागी आहे. आम्ही मोर्चे काढलेले आहेत. अगदी शांतपणे हे मोर्चे काढलेले आहेत. हा मोर्चा दिल्लीमध्ये जंतर मंतर येथील विद्यार्थ्यांवर जे अन्याय झालं आहे, जे लाठीचार्ज झालेला आहे, असे अमानुषपणे जे प्रकार दिल्ली पोलिसांनी केलेला आहे त्यांचा आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी ह्या आंदोलनात सहभागी आहोत. आणि यापुढेही जर जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय हक्क मिळत नाही तोपर्यंत आम्ही सर्व कर्जत रहिवासी व महाराष्ट्र रहिवासी ह्यात सहभागी होणार आहोत. तरी ज्याही मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात. नंतर आंदोलनकर्त्यांनी भिसेगाव जवळील MECB कार्यालयाच्या बाजूने रेल्वेचा जिना चढून पलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. रोजी बंदला पाठिंबा दिलेला आहे आमच्या पक्षाने. जंतर मंतरमध्ये झालेल्या लाठीचार्ज विरुद्ध आणि शिक्षण संस्थेमध्ये जो करप्शन माजला आहे त्याच्या संदर्भात शिक्षण मंत्र्यांनी, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे. याबद्दल आमची प्रकर्षाने मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे. इतकी वेळ आलीच नाही पाहिजे होती आजपर्यंत. 15-15 लाखाला जर एक पेपर फुटला जात असेल तर कुठली शिक्षण संस्था अशा पद्धतीने पुढे विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकेल. यंग यूथ आहेत, जी आत्ताचे आपले जो फ्युचर आहेत त्यांना असं क्रूर प्रकारे मारलं गेलं. लेडीजच्या अंगावर पाय घालतात. काय ह्यांना काय म्हणावं? हे काय राजकारण करतायत? मुलांनी कसं शिकावं? कसं हे फ्युचर होणार आपल्या मुलांचं? संपूर्ण मग दडपशाही चालू आहे. नहीं चलेगी, नहीं चलेगी. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि माझ्या देशावर प्रेम आहे. हे जे काय लहानपणापासून आपण प्रतिज्ञा ऐकत आलेलो आहे लोकशाहीच्या या संविधानाच्या राज्यामध्ये, तर आज ती हुकुमशाहीकडे जाताना आपल्याला दिसत आहे. ही जी आमची आजचा जो मोर्चा आहे हा लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीचा मोर्चा आहे. अमित शहा, त्याच्यानंतर नरेंद्र मोदी आणि धर्मेंद्र प्रधान या सगळ्यांना जो मुजरपणा आलेला आहे हा लोकशाहीसाठी घातक आहे. हे स्वतःला हिटलर समजायला लागलेत. आणि आज ज्या मुलांना त्या ठिकाणी लाठीचार्ज केली, अशा पद्धतीने ठार मारले, असा अमानुषपणा यापूर्वी या देशामध्ये कधी झाला नव्हता. त्याच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी हे जे हुकुमशाहीचे सरकार आहे, हिंदू मुस्लिम दंग्याच्या आधारावर निर्माण झालेलं सरकार आहे, ज्या मनुवाद्यांनी ज्या वेळेला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना शिक्षणासाठी विरोध केला होता, या लोकांचा कायम लोकांना जागृत करण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी जो विरोध होता, याच मनुस्मृती मानणाऱ्या लोकांचं आज या ठिकाणी राज्य आहे.
सत्ता आहे, तरी ही सत्ता सर्वसामान्य लोकांची नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. नाही चलेगी, नाही चलेगी. आम्ही या घटनेचा, दिल्लीला झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि ही सरकार आणि या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. या ठिकाणी ग्वाही देतो, ही लढाई कायम टिकून राहील. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. जय महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. अरे इन्किलाब जिंदाबाद, दिलाच पाहिजे, बेरोजगारी से आजादी, बेरोजगारी से आजादी, पेपर लीक से आजादी, मनुवाद से आजादी. आंदोलनकर्त्यांनी कर्जत शहरातील नंतर मुख्य बाजारपेठेतून जाऊन पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ सर्वजण जमा झाले. जे प्रतिनिधी आलेले आहेत, फक्त आपण विनंती करतोय आणि प्रत्येकाला एक विनंती करतो, प्रत्येकाने 2 मिनिटांमध्ये आपलं मत व्यक्त करायचं आहे. कृपया लांबणीवर भाषण टाकू नका, प्रत्येकाने 2 मिनिटं व्यक्त करा. ज्या 21 स्टुडंट्सनी सुसाईड केलं पेपर लीकमुळे, त्यांना न्याय भेटला पाहिजे म्हणून आम्ही इथं त्यांना सपोर्ट करायला, त्यांच्या न्यायासाठी इथे उपस्थित आहोत. काय प्रमुख काय मागणी आहे तुमची? की जे धर्मेंद्र प्रधान आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि त्या स्टुडंट्सला न्याय भेटलाच पाहिजे. आज कशा पद्धतीनं वातावरण आहे? सकाळपासून तुम्ही आंदोलनामध्ये? सकाळपासून खूप गर्दी आहे इथे आणि अजून पण लोक जुडत आहेत सोबत आणि कर्जतकरांचा पाठिंबा तर खूप छानच दिसतोय आणि अजून लोक जुळायला पाहिजेत. आणि पाऊस पडतो, इतकं खूप गर्दी वगैरे आहे, ट्रॅफिक आहे, पण तरी पण सगळ्या परिस्थितीमध्ये सगळं हे इथे स्ट्राईक आहे ते चालू आहे. नीट पेपर फुटीच्या संदर्भात जंतर मंतरवर गेल्या महिनाभरापासून जे आंदोलन सुरू आहे, 20 तारखेला जे विद्यार्थी संसदेवर मोर्चा काढत असताना, लोकशाही मार्गाने मोर्चा निघत असताना त्यांच्यावर जो अमानुषपणे भ्याड लाठीचार्ज केलेला आहे, त्या संदर्भातला त्याचं जे उठाव आहे पूर्ण देशभरामध्ये सुरू झालेला आहे. आज आपण पाहिलं असेल, बहुजन नेते प्रकाशजी आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर महाराष्ट्रामधल्या कुठल्याही प्रकारचा पक्षभेद, कुठल्याही प्रकारचा विचाराचा भेद न ठेवता महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी, म्हणजे कर्जतमध्ये विशेष करून जर पाहिलं असेल, शिवसेना उभाटा गट असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट असेल, इथला शेतकरी कामगार पक्ष असेल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल, आझाद समाज पार्टी असेल, बहुजन समाज पार्टी असेल, तसेच इथला भारत मुक्ती मोर्चा असेल, समाज ब्रिगेड असतील, इथली व्यापारी फेडरेशन असेल, रिक्षा चालक बालक संघटना असतील, हातगाडी युनियन असेल, पत्रकार संघटना असतील, अशा सकल मराठा समाज असेल, असा सर्व घटक आजच्या ह्या सहभागी झाला. उत्स्फूर्तपणे आपण पाहिला असेल, कर्जत चारी बाजूने पूर्णपणे कडकडीत बंद त्याच्यामध्ये हे केलेलं आहे. व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वतःहून हे दुकानं बंद केलेली आहेत आणि आजच्या याच्यामध्ये विद्यार्थी, इथले पालक, मोठ्या संख्येने नागरिक इथे उपस्थित होते. आज आम्ही ठरवलेलं आहे, याच्या पुढे सुद्धा जंतर मंतरची लढाई जर वाढली तर कर्जतचे नागरिकसुद्धा इथली लढाई ही सुरूच ठेवणार आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आम्ही मागे हटणार नाही आहेत. याच्या पुढे विद्यार्थी आंदोलनं करत असताना जर कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न झाला तरी सुद्धा आम्ही सर्व कर्जतकरांच्या पाठीशी आहेत. त्यांचा आवाज, कर्जतचा जंतर मंतर, मग आमचा पोस्टासमोर चौक आहे, त्या चौकावर कधी लढाई सुरू होईल म्हणून इथल्या पोलिसांना सुद्धा आम्ही आवाहन करतो. आमचा विश्वास आहे, कारण महाराष्ट्रातले पोलीस, कर्जतचे पोलीस हे वारकरी संप्रदायाचे आहेत, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे आहेत, फुलेशाहू आंबेडकरी विचारांचे आहेत, ते लाठीचार्ज कधीच करणार नाही आहेत. त्यांनी आजच्या आंदोलनात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणे चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा ह्या जंतर मंतरवरची जी लढाई आहे, सोनम वांगचूक आणि अभिजित दीप्ती यांनी जी लढाई सुरू केलेली आहे, जो 12 वर्ष जो दाबलेला आवाज होता, त्या आवाजाला त्यांनी कुठेतरी एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. म्हणून आता आम्ही शांत बसणार नाही आहे. या देशातला तरुण जो आहे, हा तरुण आता नक्कीच क्रांती करणार आहे, परिवर्तन घडून आणणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही पाहिलं असेल, आज असल्या पावसामध्ये सुद्धा सर्व लोक पावसामध्ये भिजत होती आणि ह्या जंतर मंतरवर जो 20 तारखेला जो हल्ला झालेला, लाठीचार्ज झालेला आहे, त्याचा निषेध केलेला आहे आणि आम्ही या सरकारचा निषेध करतोय. आता आमची मागणी धर्मेंद्र प्रधानची नाही आहे, मोदी शहानी राजीनामा दिला पाहिजे. आपलं कर्जत न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा.